नमस्कार. सुमनने तर आज हद्द पार केलेली असते. इतके दिवस शांत असलेल्या सुमनने अक्षरशः नागराजला फैलावर घेतलेलं असतं. अचानकपणे सुमनने जो काही हंगामा केलेला असतो, त्या हंगामापुढे आता नागराज हतबल ठरलेला असतो. सुमन म्हणत असते, काय काय चालवले तुम्ही? अचानकपणे सुमनचा वाढलेला आवाज नागराजला हादरवून टाकणारा असतो. नागराज लगेचच म्हणत असतो, सुमन, काय चाललंय तुझं? तू चक्क माझ्याशी एवढ्या मोठ्या आवाजात बोलतेस? त्यावर सुमन म्हणत असते, नाईलाज आहे माझा. मी आत्तापर्यंत कधीही एक शब्द तुम्हाला उलटून बोलले नाही. पण आज मात्र तुम्हाला सुतासारखं सरळ करण्यासाठी मला हे सगळं बोलावं लागतंय. नाहीतर तुम्ही एक दिवस एवढे मोठे गुन्हा कराल ना, की त्यातून तुम्हाला मला सोडवणं भारी पडेल. त्यावर नागराज म्हणत असतो, अगं सुमन, काय नाही केलं मी. त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते, मला सांगा नक्की काय चाललंय, तुमच्या मनात काय चाललंय? त्यावर नागराज म्हणत असतो, सुमन, आता गप्प बसा, माझं डोकं फिरवू नकोस. त्यावर आता सुमन म्हणत असते, मी तुम्हाला शेवटचं विचारते, नक्की काय चाललंय? तुम्ही असं का वागताय? मध्यंतरी तुम्ही खूप घाबरलेले दिसत होतात, याचा अर्थ काय समजू मी? त्यावर नागराजने आता सुमनला काहीही उत्तर न देता तिथून जाण्याचा विचार केलेला असतो. त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते, तुम्ही काय स्वतःला शाणे समजता काय? मी तुम्हाला काहीतरी विचारलंय, त्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही दिलं नाही तर लक्षात ठेवा, मी मात्र माझी हद्द सोडेन. त्यावर आता नागराज म्हणत असतो, तुला काय करायचं ते कर, नाही घाबरत मी तुला. फार तर काय करशील तू? मला डिवोर्स देशील ना? चल, मीच तुला डिवोर्स देतो. हे वाक्य ऐकल्यावर सुमन म्हणत असते, जर तुम्ही मला डिवोर्स देणार असाल ना, तर मात्र तुमची चांगली खाल उधळल्याशिवाय मी इथून जाणार नाही. कारण तुम्ही आत्तापर्यंत प्रतिमा वहिनींना जो काही त्रास दिलाय ना, तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. आणि मी कधीच कोणाला काही बोलले नाही. कारण तुम्ही मला नेहमी घाबरवत ठेवलं, एक भीती दाखवली. पण आता ती भीती माझ्या मनातून संपूर्ण गेली आहे, मेली आहे. मी आता कोणाचंच ऐकणार नाही. आणि लगेचच आता नागराज सुमनवर हात उचलण्यासाठी पुढे सरसावतो. त्याच वेळेला सुमनने खाडकन नागराजच्या कानाखाली देऊन ठेवलेली असते. अचानकपणे नागराजला फटका पडल्यामुळे नागराज हादरतो आणि म्हणत असतो, ए काय ग, तू चक्क माझ्यावर हात उचललास? तुझी एवढी हिंमत? आणि अशातच नागराजने बाजूला असलेला फ्लॉवर पॉट उचललेला असतो आणि सुमनच्या दिशेने भिरकावलेला असतो. तेवढ्यात सुमन वागते, त्यामुळे तो फ्लॉवर पॉट खाली पडतो. आणि अशातच आता तिथे आलेल्या रविराजने हे सगळं पाहिलेलं असतं आणि रविराज बोलू लागतात, काय रे नागराज, काय चाललंय काय तुझं? त्यावर नागराज म्हणत असतो, दादा दादा बघ ना, या सुमनला वेड लागलंय, माझ्याशी नुसती भांडते. त्यावर रविराज म्हणत असतात, मग काय तू तिला फ्लॉवर पॉट फेकून मारणार का? त्यावर नागराजला थेट आता काय बोलावं सुचत नसतं. आणि अशातच नागराज म्हणत असतो, दादा आय एम सो सॉरी, माझ्याकडनं चूक झाली. पण या सुमनला 4 गोष्टी अकलेच्या शिकव, नवऱ्याशी कसं वागायचं. त्यावर सुमन म्हणत असते, रविराज भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला या नालायक माणसाबद्दल काहीतरी सांगायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता नागराज घाबरतो आणि तो म्हणत असतो, सुमन गप्प बसा, उगाचच दादाच्या मनात काही भरू नकोस. त्यावर रविराज म्हणत असतात, असं का वाटतंय तुला नागराज, की सुमन माझ्या मनात तुझ्याविषयी काहीतरी भरवेल? त्यावर लगेचच आता नागराजला नेमकं काय बोलावं सुचत नसतं. आणि अशातच आता थेट रविराज म्हणत असतात, बोल सुमन, काय सांगायचंय तुला? त्यावर सुमन म्हणत असते, रविराज भाऊजी, खरंच माझ्या नवऱ्याने आत्तापर्यंत प्रतिमा वहिनींना खूपच त्रास दिला आहे. हे वाक्य ऐकल्यावर नागराजला थेट आता रविराज म्हणत असतात, काय रे नागराज, सुमनला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यावर लगेचच नागराज म्हणत असतो, दादा या सुमनला वेड लागलंय, कधी कुठे काय बोलायचं काहीच कळत नाही. सुमन आता गप्प बसा, आता हद्द पार करतेस तू. त्यावर रविराजला थेट सुमन म्हणत असते, रविराज भाऊजी, आज जर तुम्ही माझं सगळं काही ऐकून नाही घेतलं ना, तर लक्षात ठेवा, एक दिवस तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होईल. हे वाक्य ऐकल्यावर रविराज म्हणत असतात, बोल बोल, काय बोलायचं आहे तुला? आता एक एक करून सुमनने
नागराजबद्दलचं सगळं काही रविराजला सांगायला सुरुवात करताच नागराज घाबरतो आणि अशातच आता शेवटचं वाक्य रविराज ऐकतात की सुमन म्हणत असते, आत्तापर्यंत प्रतिमा वहिनी उशिरा बरं होण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्याच नवऱ्याने प्रतिमा वहिनींच्या औषधाच्या गोळ्या बदलल्या होत्या. त्यांना स्लो पॉयझनच्या गोळ्या दिल्या होत्या, म्हणूनच त्यांच्या तब्येतीमध्ये विशेष सुधारणा आत्तापर्यंत दिसून येत नव्हती. त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात, नागराज काय ऐकतोय मी हे? त्यावर नागराज गप गुमान उभा असतो आणि लगेचच सुमनने कपाटातील काही औषधांच्या गोळ्यांची पाकिटं रविराजच्या हातात देत म्हटलेलं असतं, बघा रविराज भाऊजी, याच त्या गोळ्या ज्या माझ्या नवऱ्याने प्रतिमा बहिणींना दिल्या, ज्या स्लो पॉयझन आहेत. हे वाक्य ऐकल्यावर रविराजने थेट आता खाडकन नागराजच्या कानाखाली दिलेले असते आणि असं म्हटलेलं असतं, नालायक माणसा, तुला असं काही करताना थोडीही भीती वाटली नाही? त्यावर आता नागराज म्हणत असतो, दादा मला कशाबद्दल भीती वाटेल? कधी तू माझा विचार केला का? मग मी तुझ्या बायकोचा विचार का करू? हे वाक्य ऐकल्यावर रविराज म्हणत असतात, काय थोड्या वेळापूर्वी वहिनी बहिणी करणारा तू आता माझ्या बायकोपर्यंत पोचलास? त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो, हो, कारण मी तुझ्या बायकोला किंवा तुला काडीचीही किंमत देत नाही. माझ्या नजरेत तुम्ही दोघंही मामूली चुलीबुली आहात. त्यावर आता थेट नागराजला रविराज म्हणत असतो, बरं झालं तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आला. माझ्या विरोधात, माझ्या पश्चात असं बोलतोस काय तू? चल आत्ताच्या आत्ता माझ्या सगळ्या प्रॉपर्टीतून तुला खेचत फरफटत बेदखल करतो मी. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नागराज म्हणत असतो, तू असं नाही करू शकत, कारण या प्रॉपर्टीमध्ये माझा सुद्धा अधिकार आहे. त्यावर रविराज म्हणत असतात, नालायक माणसा, तू यात एक दमडीसुद्धा कमावलेली नाही आहेस आणि तू एवढी दमडी कमावलेली नसतानाही मी तुझ्या नावावर अर्धी प्रॉपर्टी करणार होतो. पण बरं झालं तुझा खरा चेहरा लवकरच माझ्यासमोर आला, नाहीतर एके दिवशी मला पूर्ण रस्त्यावर आणलं असतंस तू. त्यावर लगेचच आता नागराजला हाताला धरून रविराजने धक्के मारत घराबाहेर ढकललेलं असतं. त्यावेळेला नागराज म्हणत असतो, ए रविराज, तुझ्यामध्ये जाम मस्ती आहे रे. तुला काय वाटलं या नागराजला रस्त्यावर काढलं तर नागराज उपाशी राहील का? नागराज आहे मी, नागराज. नाही तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेतली ना, तर नावाचा नागराज नाही मी. त्यावर रविराज म्हणत असतात, जसा तू नावाचा नागराज नाहीस ना, तसा मी नावाचा रविराज नाही. जर तुला अद्दल घडवली ना तर. त्यावर लगेचच आपण पाहतोय सगळं ठरल्याप्रमाणे झालेलं असतं आणि नागराज आता कुत्र्यासारखा वागत असतो, कारण त्याला माहिती आहे की आता आपल्याला कोणीही कुत्रं विचारणार नाही. आणि शेवटी सुमनला रविराज म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, तुला कसं आणि काय द्यायचं हे मला बरोबर माहिती आहे आणि तुझी काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी माझी, कारण मी तुझा मोठा भाऊ आहे असं समज. त्यावर सुमन खूपच खुश होते. ती म्हणत असते, रविराज भाऊजी, खरंच मला माहिती आहे तुम्ही आणि वहिनी असताना मला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, रविराजने नागराजच्या विरोधात जे काही वागलं आहे ते बरोबर आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट